नमस्कार मंडळी. आज मी बनवणार आहे तुमच्यासाठी मसाले भात. आपण जसा लग्नाच्या पंक्तीमध्ये खाल्ला होता तसाच्या तसा आज पण ट्राय करणार आहे. आता इथे एक मोठा कांदा घेतला आहे. तो छान असा बारीक कापून घ्यायचा आहे. चौकोन तुकडे आपण त्याच्या करणार आहोत. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही उभा सुद्धा ठेवू शकता. यानंतर आता टोमॅटो आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे. शक्य होईल तितकं बारीक आपल्याला तो करून घ्यायचा आहे. आता कोथिंबीर सुद्धा आपल्याला बारीक स्वच्छ धुवून बारीक कापून घ्यायची आहे. आता इथे मी 2 ते 3 पाकळ्या लसणाचे घेतले आहे. आल्याचा एक मोठा तुकडा घेतला आहे. तोही मी स्वच्छ करून कापून बारीक घेते आहे. बारीक तुकडे करून घेते. आता इथे मी 2 ते 3 दालचिनीचे तुकडे घेते. वेलची पण आपल्याला घ्यायची आहे. इथे तुम्ही मसाल्याची वेलची वापरली तरी चालेल. थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा जिरं. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित कुटून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला 2 ते 3 पळी तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये एक तमालपत्र, तेजपान, कांदा छान असा लालसर परतून घ्यायचा आहे. याच्यामध्ये मी मिरं, 2 ते 3 मिऱ्या आणि लवंग घातली आहे. छान असं परतून घ्यायचं आहे. जी आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट केली होती ती आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे. तेही आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. आता टोमॅटो आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे. तोही छान असा परतून घ्यायचा आहे. टोमॅटो छान असा बारीक झाला ना, नरम झाला, तोपर्यंत आपल्याला तो परतवायचा आहे. आता ह्यामध्ये 1 चमचा तिखट, 1 चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा मीठ चवीनुसार तुम्ही घेऊ शकता. आता हे सगळे मसाले आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सोयाबीन टाकायचं आहे. हे ऑप्शनल आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सोयाबीन घालू शकता. इथे शेंगदाणे सुद्धा आपण ॲड करू शकतो. आता इथे मी स्वच्छ धुवून असा बासमती जो तांदूळ आहे तो स्वच्छ धुवून घेतला होता. साधारण हा 2 वाटी तांदूळ आहे. आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये 2 वाटी तांदूळला 2 ग्लास पाणी आपल्याला ॲड करायचं आहे. कोथिंबीर टाकायची आहे आणि हे सगळं आपल्याला एकत्र करून झाकण बंद करून घ्यायचं आहे.
आता इथे 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. रेडी आहे आपला मसाले भात. आता हा भात तुम्ही ताकासोबत किंवा दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.